नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, महाकुंभ मेळा 2025ला 13 जानेवारीपासून सुरुवात झाली. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजच्या पवित्र भूमीवरती महाकुंभ मेळा होतोय. त्रिवेणीच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून लाखो भाविक आलेले आहेत. महाकुंभामध्ये नागा साधूंची सर्वाधिक चर्चा होत असते. कडाक्याच्या थंडीमध्ये नागा साधू कपड्यांशिवाय गंगेमध्ये स्नान करतात. हे पाहून मात्र सर्वांनाच आश्चर्य वाटतं. कडाक्याच्या थंडीमध्ये सर्वजण गारहटलेले असतात. अशामध्ये नागा साधू मात्र विना कपडे गंगा स्नान करतात. नागा साधू कपडे घालत नाहीत, ते फक्त अंगाला राख लावतात. नागा साधू मानतात की योग आणि ध्यानधारणेद्वारे ते स्वतःला असं बनवतात की त्यांना थंडी किंवा उष्णता दोन्हीही जाणवत नाही. शरीराला उबदार ठेवण्यासाठी ते नियमितपणे अग्निसाधना आणि नाडी शोधनासारखी योगासनं करतात. नागा साधू त्यांच्या शरीरावरती राखेची पेस्ट लावतात. ही राख इन्सुलेटर म्हणून काम करते. ही राख त्यांच्या शरीराचं थंड वाऱ्यापासून थेट संपर्कापासून संरक्षण करत असते. नागा साधू आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी शरीरामध्ये उबदारपणा ठेवतील अशा प्रकारेच ठेवत असतात. नागा साधू मानतात की जेव्हा मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो नग्न असतो. देवानं त्याला कपड्यांशिवाय पाठवले आणि म्हणूनच ते देखील कपडे घालत नाहीत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं कडाक्याच्या थंडीमध्ये देखील नागा साधू नग्न राहूनही त्यांना थंडी का लागत नाही, यामागचं कारण आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.